नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की त्याच्या आयुष्यामध्ये येऊन त्याला एक चांगल्या कंपनीमध्ये IT पार्कमध्ये जॉब मिळावा. त्यासाठी कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, स्ट्रगल या सगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. त्या व्यतिरिक्त एक चांगला कोर्स, करिअर अपॉर्च्युनिटी, प्लेसमेंट्स या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच मॅटर करतात. संदीप सर मागील 10 वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, चांगल्या मोठ्या IT पार्कमध्ये जॉब, चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजवर जॉब सिक्युअर करण्यासाठी मागील 10 वर्षांपासून हेल्प करतात. तर नेमकं या एस इन्फोटेकचं काम कसं चालतं, संदीप सर त्यांना गायडन्स कसं करतात, आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग संदीप सर काय म्हणतात बघूया. संदीप सर, उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना परिचय सांगा. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव संदीप भुतारे. तुमच्यासारख्याच एका सामान्य मराठी कुटुंबातनं मी आहे. ग्रॅज्युएशनचं शिक्षण झाल्यानंतर ॲक्सेंचर या MNC मध्ये जवळपास 10 वर्ष माझं IT करिअर झालं, मगरपट्टा IT पार्क पुण्यामध्ये. आणि ते करत असताना मी स्वतः मराठी शाळेत शिकलेला मुलगा आहे. तर मला लक्षात आलं की आपली जी मराठी मुलं आहेत, सामान्य घरातली मुलं आहेत, त्यांना स्वतःचं IT करिअर चालू करताना काही काही कॉमन प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा काही स्किल्स आहेत किंवा आजकाल कॉलेजेस गावापर्यंत पोहोचलेत सगळ्या, पण असं आहे की म्हणावे तेवढे स्किल्स पोहोचलेले नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी आपली मुलं मागे राहतात किंवा म्हणावं तितक्या जास्त जोरात त्यांचं पटकन करिअर चालू होत नाही. मग असं करत असताना माझ्या मनात हा विचार आला की चला, आपण स्वतः कॉर्पोरेट विश्व जवळून पाहिलेलं आहे 10 वर्ष, तर मग आपणच आपल्याकडे जे काही थोडंफार नॉलेज आपल्याला आलेलं आहे ते आपण या विद्यार्थ्यांना का देऊ नये, म्हणजे त्यांचं पहिलं करिअर जे त्यांना चालू करायचं आहे IT मध्ये ते सुरळीत होईल. मग अशा विचाराने साधारणपणे 10 वर्षाच्या IT जॉब नंतर हो नाही म्हणत एकदा निर्णय घेतला आणि एक स्वतःचं IT करिअर मी सोडलं पूर्णपणे आणि यस इन्फोटेक या आमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची त्यावेळेस 2017 साली स्थापना केली. हजारो विद्यार्थ्यांचं IT करिअर आज यस इन्फोटेकमुळे घडलेलं आहे. सो ही माझ्यासाठी सर्वात समाधानाची बाब आहे. सर, यस इन्फोटेक ही इन्स्टिट्यूट काम कसं करतं? तर याच्यामध्ये काम करण्याची सुरुवात अशी होते की सगळ्यात अगोदर त्या विद्यार्थ्याचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, तर त्याचं कुठलं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, तो कुठल्या फील्डमधनं ग्रॅज्युएट तो आहे किंवा ग्रॅज्युएशन करतोय ते जाणून घेणं आणि त्या पर्टिक्युलर एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार IT फील्डमध्ये खूप सारे असे करिअर ट्रॅक्स आहेत. म्हणजे IT एक ह्यूज फील्ड झाली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब प्रोफाईल आहेत. मग त्या विद्यार्थ्याला त्याच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार कुठले स्किल्स जर तो शिकला तर त्याचं लवकरात लवकर IT करिअर चालू होईल. ऑफकोर्स त्याने त्याची आणि त्याच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण होतील. सो पहिली गोष्ट ही राहते की त्याच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार योग्य करिअर ट्रॅक त्याला सजेस्ट करणे. काउन्सिलिंग त्याला आपण म्हणतो, कारण खूप काही चुकीच्या गोष्टी रील्स मधनं अर्धवट माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली असते. महत्वाचा मुद्दा आहे, कारण की आजकालच्या विद्यार्थ्यांना सवय लागलेली आहे की स्क्रोल करत करत अर्धवट ज्ञान घ्यायचं आणि अर्धवट ज्ञान हे खूप जास्त डेंजरस असतं. सो अगोदर त्यांचं पूर्ण काउन्सिलिंग होतं की कुठल्या फील्डमधून त्यांनी स्वतःचं किंवा IT मध्ये कुठल्या करिअर ट्रॅकवरती त्यांनी पुढे गेलं पाहिजे. त्यानंतर हे जे स्किल्स लागतात, आजकाल कसं आहे की कॉलेजेसच्या सिलेबसमध्ये याच्यात कुठल्या कॉलेजेसची चुकी आहे मी असं म्हणत नाही, पण ओव्हरऑल करिक्युलम जरा मागे आहे बराच, जे आपण डिग्रीमध्ये शिकतो आणि कंपन्यांचे जे एक्सपेक्टेशन आहेत ते खूप हाय लेवलचे. कुठेतरी खूप मोठी गॅप आहे, तफावत आहे त्याच्यामध्ये स्किल्समध्ये. तर मग ते लेटेस्ट स्किल जे आहेत ते आपल्या मराठी विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिकली लिमिटेड स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये शिकवतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या मनातले सगळे प्रश्न, डाऊट हे सगळं सॉल्व्ह होईल. म्हणजे पर्सनलाइज अटेन्शन ट्रेनिंग देण्यावरती आपण त्यांचा फोकस करतो. आता ट्रेनिंग झालं, त्याला नॉलेज आलं, पण कसं आहे कॉर्पोरेटमध्ये फक्त टेक्निकल गोष्टी शिकून नाही चालत. अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन. कारण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा IT फील्डमध्ये पर्टिक्युलरली इंग्लिश जर नसेल तर कुठेतरी चॅलेंजेस येतातच. इंटरव्ह्यूमध्ये चॅलेंजेस येतात, याच्यामध्ये होतं, अशा त्या गोष्टी आहेत. तर मग टेक्निकल सोबत त्याचं इंग्लिश कम्युनिकेशन, ओव्हरऑल त्याचं एक पर्सनॅलिटी ग्रूमिंग, त्याच्यानंतर प्लेसमेंट रिलेटेड सेशन, हे सगळं पॅरलली चालतं. त्यासाठी आपल्या हेड ऑफिसमध्ये डेडिकेटेड डिव्हिजन्स आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, टीम आहे, ह्यूज टीम आहे जी या गोष्टीवरती काम करते. सो काउन्सिलिंग झालं, त्याला टेक्निकल नॉलेज आलं, त्याचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालं आणि त्यानंतर इथली यस इन्फोटेकची जी आपली डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे. तर प्लेसमेंट टीम म्हणजे काय, एक अशी डेडिकेटेड टीम जी त्या विद्यार्थ्यांना जे काही ते शिकलेले आहेत
जो कुठला ट्रेनिंग जे लेटेस्ट स्किल्स ते शिकलेले आहेत त्या स्किल्सच्या जिथे IT कंपनीमध्ये जॉब ओपनिंग्स आहेत, ज्या टायप कंपनीज येस इन्फोटेकच्या आहेत त्या टायप कंपनीजमध्ये आणि नवीन नवीन अजूनही कंपनीजमध्ये त्यांचे आपण इंटरव्ह्यू शेड्यूल करतो. ओके, सो जिथे स्टुडंटने स्वतःचं स्किल अपग्रेड करणे, त्याने इंटरव्ह्यूला जाणं आहे, इंटरव्ह्यू शेड्यूल करण्याचं काम आपली येस इन्फोटेकची प्लेसमेंट टीम करते हेड ऑफिसची, आणि त्यातून त्या स्टुडंटचं IT जॉबमध्ये सिलेक्शन होतं. सो आणि एका लेवलला नक्कीच त्याचं एक चांगलं IT करिअर, पहिला IT जॉब त्याला मिळतो. ते खूप समाधानाची बाब असते, खास करून विद्यार्थ्यासोबतच त्याचे आई वडील ज्यांनी खरंच कष्टाने मुलांना, आजकाल शिक्षणाचा खर्चही खूप वाढलेला आहे, ग्रॅज्युएशनचा, गाव असो शहर असो प्रत्येक ठिकाणी. सो मुलाला तर, त्या स्टुडंटला तर समाधान मिळतच, त्याच्या आई वडिलांच्याही चेहऱ्यावरती एक समाधानाची भावना येते. आणि तीच गोष्ट माझ्यासाठी, येस इन्फोटेकच्या आमच्या पूर्ण टीमसाठी एक आमच्या कामाची पावती आहे असं मी म्हणेल. म्हणजे एकदम विद्यार्थ्यावर पॉइंट टू पॉइंट काम तुम्ही करता. अगदी स्किल्स पासून ते त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल हे तुम्ही त्यांच्यावर लक्ष देता. सर सॉरी, आता एक कॉन्ट्रॅडिक्ट प्रश्न करतोय मी, येस इन्फोटेकच का? पहिली गोष्ट, जेव्हा आपल्याला एखादं इन्स्टिट्यूट बघायचंय, निवडायचंय, आपल्याला एखाद्या गोष्टीतली काही गोष्ट शिकायची, बरोबर, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी, खास करून त्यांच्या पालकांनी हे पाहणं आहे की ठीक आहे, तुम्ही ज्या कुठल्या इन्स्टिट्यूट मधनं शिकताय त्या इन्स्टिट्यूटचं जे कोणी फाउंडर, ओनर, डिरेक्टर जे कोणी आहे ते खरंच IT बॅकग्राऊंडचा आहे का, त्यांना ITचा गंध आहे का, त्यांनी ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काम केलंय का, त्यांनी आपल्या मुलांचे प्रॉब्लेम जवळून पाहिलेत का, त्या फेजमधनं ते स्वतः गेलेत का. तर जो माझा 10 वर्षाचा ॲक्सेंचरचा जो एक्सपिरियन्स आहे तो पूर्णपणे मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आपल्या येस इन्फोटेकमध्ये. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकाल कसं होतं ना सर, की मुलांची शाळा होते, कॉलेज होतं, मग मुलं ट्रेनिंगसाठी इन्स्टिट्यूट सर्च करतात, त्यांना माहिती आहे स्किल अपग्रेड करणं गरजेचं आहे, ते पण अवेअर आहेत, पण कुठेतरी परत मुलांना ना शाळेत घालून टाकलं जातं. कसं, 50-60 जणांची बॅच, 50-60 जणांच्या बॅचमध्ये तो स्टुडंट स्वतःच्या मनातले प्रश्न विचारतच नाही. त्याला असं वाटतं, तो लाजल्यासारखं होतं, की त्याला असं वाटतं अरे मी एवढं सगळ्यामध्ये कसं विचारू, एक आपण म्हणतो ना एक न्यूनगंड टाईप ते होतं. बरोबर, आणि मग मुलं मागे राहतात. सो तो मी इथं एक फोकस केला की बाबा किती स्टुडंट असू दे, आपण लिमिटेड बॅच ठेवायची, म्हणजे 10-12 जणांचीच बॅच फक्त, जेणेकरून प्रत्येक मुलाला कॉन्फिडेंटली, ट्रेनरलाही पर्सनलाइज अटेन्शन स्टुडंटकडे देता येईल आणि स्टुडंटलाही कॉन्फिडेंटली स्वतःच्या मनातले प्रश्न विचारता येतील. काय होतं 50-60 ची जर मोठी बॅच असेल तर प्रत्येकावर आपल्याला तेवढं प्रॉपर लक्ष देणं होत नाही. हो, आणि कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न ते प्रश्नच राहून जातात. आता हे झाले. याच्यानंतर तिसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की इंग्लिश कम्युनिकेशन हे जवळपास नसतंच, किंवा कॉलेजमध्ये सुद्धा गोष्टी कम्प्लीट इंग्लिशमध्ये नाही होत. आता ते का नाही होत त्याच्यात आपल्याला एवढं बारकाईत जायचं नाही, पण हा आपल्या मराठी मुलांचा प्रॉब्लेम घेऊन आपण कंपनीत नाही जाऊ शकत. आपण असं नाही सांगू शकत की मला वातावरण नाही मिळालं तरी पण मला जॉब द्या. मग कंपनी काय करेल, ज्याचं कम्युनिकेशन चांगलं त्याला सिलेक्ट करेल. मग त्यासाठी टेक्निकल सोबत सेपरेट 2 तास डेली आपण विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशनवरती काम करून घेतो. 1 तास स्पोकन इंग्लिश आणि 1 तास इंटरव्ह्यू प्रिपरेशन सेशन. सो ह्या पूर्ण कॉम्बिनेशन तो विद्यार्थी टेक्निकल प्लस कम्युनिकेशन प्लस इंटरव्ह्यू सेशन्स याने तो पूर्णपणे तयार होतो. ही तिसरी गोष्ट. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी खूप आनंदाने सांगेल, आणि त्याचे रिझल्ट महाराष्ट्रभरातील सगळे विद्यार्थ्यांचे पालक यांनी पाहिलेले आहेत, की विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी तर मिळाली पाहिजे, आणि त्याशी वरवर हवेत बोलून तर मिळणार नाही, कारण फ्रेशरसाठी कॉम्पिटिशन पण खूप आहे. IT मध्ये तर खूपच जास्त आहे, कारण जवळपास सगळ्या ग्रॅज्युएटचं स्वप्नच असतं की मला IT मध्ये जॉब चालू करायचा आहे. तर येस इन्फोटेकमध्ये डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे, ती पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट प्रोसेस, त्यांचे रिझ्युमे प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू सेशन असतील, आणि त्यानंतर त्यांचे शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल्स याच्यावरती काम करते, आणि म्हणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंटरव्ह्यूच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. सो ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत ज्याच्यावरती डेडिकेटेडली येस इन्फोटेकमध्ये काम केलं जातं, म्हणून येस इन्फोटेक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर. नक्कीच सर. आजकाल काय होतं ना, आपल्या ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी असतात ना, काहींना इंग्लिश बोलता येत नाही, काहींना असे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. तर येस इन्फोटेक हे जे इन्स्टिट्यूट आहे का, ते फक्त स्किल्सवरच नाही, तर विद्यार्थ्याची जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट असतो, ज्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींवर काम करतं. तर सर, आजकाल ग्रामीण भागातील मुलांना पुण्याचा राहण्या खाण्याचा खर्च परवडण्यासारखा नाहीये, तर मग आपण त्यांच्यासाठी काय सुविधा
उपलब्ध याच्यामध्ये कसं आहे सर, खास करून मागच्या एक 2-3 वर्षामध्ये मला हे लक्षात आलं, जी गोष्ट तुम्ही म्हणताय ती खरंच आहे, हो. की एक राहण्या खाण्याचा खर्च जो आहे तो पुण्यातली मेस रेंट वगैरे बऱ्याच ठिकाणी खूप जास्त खूप वाढलेला आहे. हो हो. तर मग आम्ही असं विचार केला की काहीतरी आपण याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे. हम्म. सो जवळपास मागच्या 2-2.5 वर्षापासून मग आम्ही हा विचार केला की चला ठीक आहे, प्रत्येकच विद्यार्थ्याला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी यायला परवडत नाहीये, ओके, पण त्याच्यामुळे तो त्याच्या करिअर पासून वंचित पण नाही राहायला पाहिजे. तर बरोबर. मग आम्ही हा विचार केला की आपण त्या विद्यार्थ्याच्या होमटाऊन पर्यंत पोहोचू, ऍटलिस्ट त्याचा जो जिल्हा आहे, हो. जे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथपर्यंत पोहोचू. बरं. आणि मग आम्ही येस इन्फोटेकच्या टीमने पूर्ण हा डिसिजन घेतला की आपण प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये येस इन्फोटेकच्या ब्रँचेस ओपन करायचे, जेणेकरून त्या म्हणजे शाखा ओपन करायच्या शिकण्यासाठी. बरं. त्याचा जे प्लेसमेंट आहे, त्याला जे जॉब मिळवण्याचं जे काम आहे ते पुण्यातल्या हेड ऑफिस कडनंच होणार आहे. पण ऍटलिस्ट त्याचा जास्त वेळ कुठं जातो, शिकायला जो काही त्याला एक 4-6 महिन्यांचा वेळ जातो, तिथं त्याचं रेंट, मेस, ते ब्रोकरेज, हे खूप सारे कॉस्ट आहेत. तर मग त्या सगळ्या वाचवायच्या. सो त्याला क्वालिटी IT एज्युकेशन त्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायचं. सो एखाद्या कुठलाही आपला विद्यार्थी आहे जो अत्यंत, मी म्हणेल एखाद्या खेडेगावात राहतोय, पण कुठल्याही गावात मग ते जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ जाण्याची एसटी तरी असतेच. बरोबर. म्हणजे तो कुठलाही विद्यार्थी वंचित राहणार नाही त्याच्यापासून. सो असं आम्ही विचार केला आणि महाराष्ट्रभरामध्ये जे ब्रँचेस आपल्याला ओपन करायच्यात त्याबद्दल आम्ही पॉझिटिव्हली काम चालू केलं. आणि आतापर्यंत 6 शाखा महाराष्ट्रामध्ये, जवळपास पिंपरी चिंचवडमध्ये एक आणि बाकीच्या 5 जिल्ह्यांमध्ये एक, अशा टोटल 6 शाखा येस इन्फोटेकच्या आतापर्यंत ओपन सुद्धा झालेल्या. बरोबर. सर, आता तुम्ही बोलत म्हणलात की आपल्या येस इन्फोटेकच्या महाराष्ट्रभर 6 शाखा आहेत. त्या सगळ्या 6 शाखा तुम्ही मॅनेज कशा करता? सर, या ज्या पूर्ण 6 शाखा आहेत त्या आपण फ्रँचायझी मॉडेलमध्ये मॅनेज करतो. असं कारण शेवटी कसं आहे, मी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात दररोज पोहोचू शकत नाही. ओके, सो त्याच्यामुळे आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अशी एक फ्रँचायझी मॉडेलमध्ये आपण या 6 शाखा ओपन केलेल्या आहेत. अशा फ्रँचायझी मॉडेलमध्ये सर ते आपण ऑपरेट करतो. सर, हे फ्रँचायझी मॉडेल देण्याचं नेमकं क्रायटेरिया काय आहे? ओके, सो क्रायटेरिया हा आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, बऱ्याच आता आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना हे वाटेल की IT ची फ्रँचायझी आहे म्हणजे टेक्निकल असेल, मग आमचं पण शिक्षण टेक्निकल झालेलं पाहिजे का? तर असं अजिबात नाहीये. ज्यांना कुणाला स्वतःचा एक वेल रिस्पेक्टेड आणि एक मनाला समाधान करणारा, एक समाधान देणारा व्यवसाय करण्याची इच्छा आहे, जिथे आपल्या इन्स्टिट्यूटमधून एखाद्या फ्रेशर विद्यार्थ्याचं करिअर घडतंय, ओके, ही एक जी समाधानाची बाब आहे. असं ज्यांची इच्छाशक्ती आहे की हा बाबा मला जिल्ह्याच्या ठिकाणी बिझनेस करायचा आहे, जी इच्छाशक्ती असणं हीच पहिली महत्वाची क्रायटेरिया आहे. सरांनी अगदी महत्वाचा पॉईंट सांगितलाय. जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची आहे तर तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड बिलकुल मॅटर करत नाही. जो एक इच्छित तरुण आहे, चांगला बिझनेस करू शकतो, ते सुद्धा हा फ्रँचायझी घेऊ शकतो. सर, झाले आता क्रायटेरिया बद्दल, पण नेमकं खर्चाचं काय? सर, मी तुम्हाला एक खूप सिंपल प्रश्न विचारतो, आपले सगळे प्रेक्षक याच्याशी कोरिलेट करतील. सर, एखाद्याला अगदी साधी चहा वडापावची जरी फ्रँचायझी घ्यायची असेल, अगदी कुठल्या तालुका प्लेसमध्ये, बरोबर, किती खर्च येतो अंदाजे? एक साधारणतः एक कॉमन खर्च पकडला तरी 8 ते 10 लाख रुपये पकडून चालू आपण. या खर्चापेक्षाही कमी खर्च आपल्या येस इन्फोटेक फ्रँचायझीला येतो. हो सर. क्या बात आहे. सर, आता सपोज कोणी फ्रँचायझी घेतली तर त्यांनी त्यांच्या बिझनेस माइंडने विचार केला तर ते प्रॉफिट बद्दल नक्कीच विचार करणार. नक्कीच. तर प्रॉफिट बद्दल काय सांगाल? ओके, अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर सर्व प्रेक्षकांना की 6 शाखा येस इन्फोटेकच्या 6 जिल्ह्यांमध्ये आता चालू आहेत आणि या सगळ्या खरंच खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल आहेत. एवढं मी अगदी शॉर्ट मध्ये याचं उत्तर देऊ शकतो. सर, आता फ्रँचायझी घेतली, पण आपल्या हेड ऑफिस कडनं फ्रँचायझीला काय सपोर्ट मिळतो? सगळ्यात पहिला सपोर्ट म्हणजे सर आपल्या येस इन्फोटेकचं ब्रँड नेम, ज्या ब्रँड नेमच्या विश्वासावरती आज अमरावती पासून कोल्हापूर पर्यंत त्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत, कारण त्यांना विश्वास आहे की इथून IT जॉब त्यांना मिळणार आहे. सो ब्रँड नेम, त्यानंतर हे IT ट्रेनिंग्स आहेत, थोड्याशा टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये असतात, सिस्टम्स, प्रोसेसेस असतात. तर सगळ्या गोष्टी एंड टू एंड रन होण्यासाठी की एखाद्या विद्यार्थ्यासोबत आपलं काय बोलणं झालं, त्याने कुठला कोर्स केला, शिकलाय जे काही, त्याचं पूर्ण ट्रॅकिंग, त्यानंतर त्याला इंटरव्ह्यू कॉल्स किती मिळाले, पूर्ण शेवटपर्यंतचं ट्रॅकिंग करण्यासाठीचा सॉफ्टवेअरचा जो सपोर्ट आहे तो पूर्णपणे मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली अशी आहे जी लोकल कॉम्पिटिटर पासून येस इन्फोटेकला एका क्षणात वेगळं करते, ती म्हणजे आपल्या सॉफ्टवेअर्समध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी क्लासरूम मध्ये शिकतो त्याचं ऑटो रेकॉर्डिंग त्या स्टुडंटला दिसतं, जेणेकरून समजा उदाहरणार्थ विद्यार्थी एखादा आपला नाशिकमध्ये आहे, तो तिथे क्लासरूम मध्ये आला, शिकला टेक्निकल गोष्ट, पण त्याला
4-6 दिवसानंतर प्रॅक्टिस करायची, रिव्हिजन करायची. तर ते क्लासरूमचं पण ऑटो रेकॉर्डिंग त्याला त्या सॉफ्टवेअरमध्ये दिसतं. सो हा ओव्हरऑल सगळा सॉफ्टवेअर सपोर्ट. त्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की बिझनेस नॉलेज, की आपल्या फ्रँचायझीसाठी शिक्षणाची अट नाही, पण मग या इंडस्ट्रीचं जे बिझनेस नॉलेज आहे, पूर्ण काउन्सिलिंगचं नॉलेज आहे, ते सुद्धा पूर्ण टीमला देणं. ज्या जिल्ह्यामध्ये आपली नवीन टीम फॉर्म होणार आहे तिथं पूर्ण त्यांना ट्रेनिंग देणं, हे ट्रेनिंग सुद्धा हेड ऑफिसकडनं होतं. आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे टीमचं हायरिंग, एम्प्लॉई हायरिंग. तर त्या ब्रँचसाठीचं जे एम्प्लॉई हायरिंग आहे ते हेड ऑफिसच्या आपल्या हायरिंग टीम कडून केलं जातं. त्याच्यामुळे असं नाही की आपल्यालाच तिथे टीम मेंबर शोधायचे. सो हायरिंग सुद्धा येस इन्फोटेक कडनं केलं. हा झाला एक बिझनेस रन होण्याचा पार्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे विद्यार्थी त्या जिल्ह्यामध्ये ऍडमिशन का घेणार आहे, तो त्याच्या होमटाऊनला का शिकणार आहे, कारण त्याला नंतर पाहिजे इंटरव्ह्यू कॉल्स किंवा जॉब कॉल, ज्याला आपण म्हणतो प्लेसमेंट असिस्टंट. बरोबर. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठीची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम, प्लेसमेंटचं पूर्ण काम हे आपल्या पुणे हेड ऑफिसच्या डेडिकेटेड अशा प्लेसमेंट टीम कडनं केलं जातं. आणि त्यामुळेच विद्यार्थी आज या 6 जिल्ह्यांमध्ये 6 ब्रँचेसमध्ये ऍडमिशन खूप चांगल्या प्रकारे घेत आहेत, खूप चांगल्या प्रकारे जॉब सुद्धा त्यांनी मिळवलेले आहे. सो असा पूर्ण एंड टू एंड सपोर्ट आपण फ्रँचायझीला सुद्धा, फ्रँचायझी ओनर्सला करतो सर. नक्कीच नक्कीच सर. हे येस इन्फोटेक जेवढं मोठं इश्यू आहे ते आता एका माणसाने मॅनेज करणं पॉसिबल नाहीये. तर हे येस इन्फोटेक काम कसं करतं सर? येस इन्फोटेक मध्ये कसं आहे, हेड ऑफिसला वेगळ्या वेगळ्या टीम्स आहेत, की असं नाही की मी एकटा सर्व काही करणार आहे. सो एक्सपर्ट अशी काउन्सिलिंग टीम आहे, त्यानंतर प्लेसमेंट टीम आहे. आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना काही टेक्निकल सपोर्ट किंवा जे काही जेव्हा ते शिकतात त्यांना काही नॉर्मल काही चॅलेंजेस येतात, ते सर्व त्यांना आन्सर करण्यासाठी डेडिकेशन अशी स्टुडंट सपोर्ट टीम आहे, जी सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये शिफ्टमध्ये ऍक्टिव्ह असते, काम करते. सो वेगळे वेगळे शिफ्टचे नंबर्स स्टुडंट्सला दिलेले असतात. सो यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी सर काउन्सिलिंग, त्याच्यानंतर प्लेसमेंट जी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हायरिंगसाठी HR आणि रिक्रुटमेंट टीम आहे, स्टुडंट सपोर्टची वेगळी टीम आहे, ऍडमिन टीम वेगळी. सो अशा पूर्ण डेडिकेटेड टीम येस इन्फोटेक मध्ये आहे आणि पूर्ण टीम मध्ये येस इन्फोटेकचं काम चालतं. सर हे झालं टीम बद्दल. आता फ्रँचायझीसाठी एक ऍव्हरेज जागा किती लागू शकते? सो साधारणपणे आपल्याला 1000 ते 1200 स्क्वेअर फूटची जी जागा आहे एखाद्या प्रोफेशनल बिल्डिंग मध्ये, कॉम्प्लेक्स मध्ये किंवा शहराच्या अशा ठिकाणी जिथे एसटी स्टँड पासून थोडं जवळ असेल, जेणेकरून गावाकडनं जे विद्यार्थी येणार आहेत एसटीने, त्यांना सुद्धा सोयीस्करपणे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येता येईल, घरी जाता येईल व्यवस्थितपणे. साधारण अशा ठिकाणी 1000 ते 1200 स्क्वेअर फूटची जागा सफिशियंट होते सर. आता फ्रँचायझीच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय इन्क्लूड असतं? याच्यामध्ये सर आपलं एक मेन रिसेप्शन, काउन्सिलिंग रूम, छोटीशी काउन्सिलिंग लॉन्च ज्याला आपण म्हणतो, जिथे विद्यार्थी आल्यावरती आपण त्याच्या IT करिअर बद्दलचं डिस्कशन करतो. त्यानंतर कमीत कमी 2 क्लासरूम्स, जिथे साधारण एक 10 ते 12 विद्यार्थी बसू शकतील, जिथे त्यांचं ट्रेनिंग कंडक्ट होतं. आणि एक छोटी जागा जिथे ट्रेनर्सला सुद्धा, आपल्याला एक ट्रेनर रूम आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारे साधारण 1000 ते 1200 स्क्वेअर फूट मध्ये अगदी व्यवस्थितपणे आपला येस इन्फोटेकचा सेटअप ब्रँचचा नक्कीच बसून जातो सर. नक्कीच सर. तुम्ही फ्रँचायझीच्या क्रायटेरिया बद्दल बोलताना म्हणलात की फ्रँचायझी जिल्ह्याच्या ठिकाणी दिली जाईल, पण सपोज एखाद्याची रिक्वायरमेंट असेल की तालुक्याच्या ठिकाणी फ्रँचायझी पाहिजे, तर काय सांगाल? सर कसं होतं, त्या जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एका तालुक्याच्या ठिकाणी कदाचित नाही येत आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक गावातनं एसटी असते, प्रत्येक स्टुडंटला जायला यायला एक कन्व्हिनियन्स असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच तालुक्यामध्ये कदाचित तितके जास्त स्टुडंट्स नसतात, त्यामुळे जे फ्रँचायझी घेणार आहेत मग त्यांना त्याचा प्रॉफिट जर झाला नाही तर मग ती पण चुकीची गोष्ट आहे. सो प्रॉफिटेबल असण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणीच सर आपण प्रेफर करतो फ्रँचायझी द्यायला. आज आपण येस इन्फोटेकच्या बिझनेस मॉडेल बद्दल, फ्रँचायझी बद्दल संपूर्ण माहिती घेतली. तुम्हाला अधिक आणखीन माहिती हवी असेल तर स्क्रीनवर येस इन्फोटेकचा नंबर दिलाय, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया असाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.